खरं म्हणजे भारतीय विचार असं म्हटल्यानंतर अ, खूप जुना, अत्यंत प्राचीन काळामध्ये त्याचा पुष्कळ उहापोह केला गेला. अशा स्वरूपाच्या ह्या विचारांचा आपल्याला मागोवा घ्यायला लागणार आहे. परंतु हेही लक्षात घ्या, की मानसशास्त्र हे अ, तत्त्वज्ञानापेक्षा वेगळं नव्हतंच बऱ्याच बऱ्याच वर्ष, अनेक वर्ष म्हणजे अनेक विद्यापीठांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये तुम्ही बघाल तर पूर्वीच्या काळी म्हणजे तुमच्यापेक्षा काही वर्षपूर्वी 50 वर्षापूर्वी समजूया आपण, की मानसशास्त्र विभाग असा काही विभागच नसायचा. तर तत्त्वज्ञान विभागातले काही लोक मानसशास्त्र शिकवायचे. म्हणजेच मानसशास्त्र हा तत्त्वज्ञानाचा एक भाग म्हणूनच भारतामध्ये त्याच्याकडे पाहिलं गेलं. आपल्याला असं पुष्कळ वेळा लक्षात येईल, की भारतीय विचार किंवा भारतीय मानसशास्त्र हे तत्त्वज्ञानाशी इतकं जोडलं गेलेलं आहे, की त्याच्यामुळे सर्वसाधारणपणे आपल्याला धर्माविषयक किंवा धार्मिक विचार किंवा व्हॅल्यूज मूल्यांबद्दल विचार किंवा रोजच्या आचार-विचारांबद्दल जे रूढी, रीतिरिवाज आहेत किंवा मानवी आयुष्याचं ध्येय काय आहे, नैतिकता आणि त्याच्या पलीकडे जाऊन आध्यात्मिक विचार असं सगळं ते मानसशास्त्रामध्ये असं गुंफलं गेलेलं आहे, असं तुमच्या लक्षात येईल. हा मानसशास्त्रातला भारतीय विचार जो आहे, हा आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी असा थोडा-थोडा तुटक अशा पद्धतीने मांडलेला आढळेल आणि त्याचा सगळ्याचा एकत्रित एकत्रित असा विचार एका ठिकाणी केलेला नाही, असं लक्षात येईल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, की आपण जे मानसशास्त्र एरवी अभ्यासतो, म्हणजे आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपल्या सर्वसाधारणपणे मिळणाऱ्या पाठ्यपुस्तकांमध्ये जे मानसशास्त्र असतं, हे पाश्चात्य देशांमध्ये विकसित पावलेलं मानसशास्त्र असतं. आणि ते मानसशास्त्र हे सर्वसाधारणपणे हे प्रायोगिक तत्त्वावर जे सिद्ध करता येतं त्याच्या संदर्भात असतं. परंतु जर का आपण इंडियन सायकॉलॉजी किंवा इंडियन भारतीय मानसशास्त्र असा जर विचार केला, तर त्यातल्या बऱ्याच संकल्पना अशा आहेत, की ज्याच्याबद्दल आपण प्रयोग करू शकणार नाही. मला असं वाटतंय तुमच्या लक्षात येतंय मी काय म्हणते ते. जर आपण अशा काही गोष्टी घेतल्या, जसं की अध्ययन, अध्यापन किंवा आणखीन आपण स्मरण वगैरे अशा स्वरूपाच्या ज्या गोष्टी आपल्याला आपल्या पुस्तकांमध्ये आढळतात, आपण त्यांचा अभ्यास करतो. त्या सगळ्या त्याच्यावरती आपण प्रयोग करतो वेगवेगळे आणि त्या प्रयोगातून निघालेले निष्कर्ष जे असतात, त्यांच्यामधून ह्या सिद्धांतांना एक प्रकारचा अ, काय म्हणूया आपण सपोर्ट किंवा आधार मिळालेला असतो. परंतु मानसशास्त्रातला भारतीय विचार जो आहे, हा ज्याला पूर्वी आपण आर्मचेअर मेथड म्हणायचो. म्हणजे हा फक्त ज्याला म्हणतो मनन, चिंतन आणि विचार या पातळीवरनं तो पुढे सरकलेला आहे. त्याला अत्यंत महान अशी एक आध्यात्मिक बैठक आहे आणि त्याच्यामुळे हे समजून घेणं आपल्याला थोडंसं महत्त्वाचं अशा पद्धतीने ठरेल, की बाबा ह्या सगळ्याचा संबंध त्या सगळ्याशी कसा जोडता येईल, जे पाश्चात्य देशांमध्ये केलेलं किंवा विकास पावलेलं मानसशास्त्र आहे. तर ह्याच्यामध्ये भेद आहे हे निश्चितच आहे. त्याचं मी तुम्हाला म्हटलं तसं आहे, की हा भेद जो आहे तो लक्षात घेताना आपण आणखीन काही गोष्टींचा विचार सहजपणाने करू शकतो. भेद कसा आहे पहा, भारतीय जीवनशैली आणि पाश्चिमात्य जीवनशैली यांच्यातला जो भेद आहे, हा जर आपण लक्षात घेतला, तर पाश्चिमात्य जीवनशैलीमध्ये व्यक्तीला महत्त्व आहे. व्यक्तीला महत्त्व आहे, तिच्या समाधानाला महत्त्व आहे, तिच्या विकासाला महत्त्व आहे, तिच्या मूल्यांना, मतांना, तिच्या आवडत्या वर्तन प्रणालीला सगळ्यांनाच महत्त्व आहे. त्याच्यामुळे व्यक्तीच्या आनंदासाठी व्यक्ती स्वातंत्र्य आहे. एखाद्या व्यक्तीच्या जीवनात घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनांबद्दलचा निर्णय तिला घेता येतो. अशा स्वरूपाची विचारसरणी पाश्चिमात्य देशामध्ये आहे. परंतु भारतामध्ये आजही तसं नाही. कारण आपली संबंध संस्कृती जी आहे, म्हणजे आपण थोडा वेळ धर्माचा विचार बाजूला ठेवूया. परंतु आपल्या भारतामध्ये सर्वसाधारणपणे अशीच पद्धत आहे किंवा अशीच आपण जीवनशैली अंगीकारलेली आहे पहिल्यापासून, की आपण आपल्या कुटुंबाशी, आपल्या समाजाशी बांधलेलो आहोत. आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत, त्या सगळ्या आपण ठरवू शकत नाही. आपण साधं विवाहाचं उदाहरण घेऊया. आपण जेव्हा एखाद्या तरुण मुलाचा किंवा मुलीचा विवाह ठरवतो, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. त्याच्यामध्ये काय-काय विचार करतो मी तुम्हाला सांगायची गरज नाही. पण तरीसुद्धा, की बाबा विशिष्ट समाजाचा, विशिष्ट संस्कृती, विशिष्ट धर्म, विशिष्ट आर्थिक परिस्थिती, विशिष्ट शिक्षण, वय ह्या सगळ्याचाच विचार जो आहे, तो घरातली मोठी माणसं करतात, समाज करतो आणि त्याच्यानंतर तो विवाह ठरतो. अशा पद्धतीचं आहे आणि प्रत्येक माणसाची आयडेंटिटी ज्याला म्हणतो स्वतःची ओळख जी आहे, ही त्या विशिष्ट समाजावर अवलंबून आहे. असं तिकडे तुम्हाला पाश्चिमात्य देशामध्ये आढळणार नाही.
त्या व्यक्तीला जे योग्य वाटेल ते तो करतो किंवा ती करते आणि त्या व्यक्तीचं समाधान त्यातलं संपलं, की समजा त्या लग्नातून किंवा त्या विवाह बंधनातून ती व्यक्ती सहजपणाने बाहेरही पडू शकते. आपल्याकडे असं नाहीये पहा. आपले प्रत्येक विचार हा दुसऱ्याबद्दल आहे. एखादी तरुण मुलगी म्हणेल, "नाही, नाही, मी असं वागले तर माझ्या वडिलांना वाईट वाटेल." एखादा तरुण मुलगा असं म्हणेल, की "नाही, माझ्या घरात हे चालणार नाही." म्हणजे आपण जो काही विचार करतो, आपण जे काही वागतो, आपली जी काही मूल्य आहेत, ही सगळी सांघिक पद्धतीची आहेत, समूहाला महत्त्व देणारी आहेत आणि त्याचमुळे आपला हा सगळा जो विचार आहे, मानसशास्त्रातला विचार आहे, तोही त्याच पद्धतीने अ, वाहताना आपल्याला दिसतो किंवा विकसित पावलेला आपल्याला दिसतो. आता याच्यामध्ये आपल्याला जर असं म्हटलं, की आपली जी ध्येय आहेत, मतं, मूल्य, प्रणाली आहेत, या सगळ्याच या आपल्या समाजाने अपेक्षा काय केलेल्या आहेत आपल्याकडून, त्याच्यावरती अवलंबून आहेत. ठीक आहे. तर भारतीय आणि पाश्चिमात्य मानसशास्त्रातला जो भेद आहे, हा मुख्यतः असा आहे, की पाश्चिमात्य मानसशास्त्र हे त्या मानाने अलीकडचं आहे. आपलं हे अत्यंत खूपच प्राचीन काळापासून विकास पावलेलं हे असं मानसशास्त्र आहे. परंतु ते असं गुंफलेलं आहे, विशेषतः तत्त्वज्ञानामध्ये. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये 3 महत्त्वाच्या परंपरांचा अभ्यास आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये तुमच्या दिलेला आहे. म्हणून आपण त्याच्यावरती जास्त लक्ष देऊया. याचा अर्थ मुळीच असा नाही, की अन्य ज्या गोष्टी आहेत किंवा अन्य ज्या परंपरा आहेत भारतामध्ये अ, म्हणजे त्या फक्त या आपल्या ह्या अभ्यासक्रमामध्ये आता दिलेल्या नाहीत. तर हिंदू, जैन आणि बौद्ध या 3 प्रकारच्या विचारांचा इथे आपल्याला अभ्यास करायचा आहे. या सगळ्यांमध्ये हिंदू, जैन आणि बौद्ध या प्रणालींमध्ये बोधावस्था म्हणजे कॉन्शियसनेस, मन म्हणजे माइंड आणि वर्तन या सगळ्यांचा जो अभ्यास आहे त्याचा आपण इथे विचार करूया. भारतीय मानसशास्त्रामध्ये मी जसं म्हटलं तसं धार्मिक, नैतिक विचार आहे, तत्त्वज्ञानाचा विचार आहे, सामाजिक, सांस्कृतिक आणि भौतिक संदर्भ आहे. एकंदरीतच भारतीय म्हणून अशी जी एक मानसिकता आहे. आपण कुठल्यातरी एखाद्या धर्माचा विचार करत नाही, कुठल्यातरी एखाद्या जाती धर्माचा विचार ह्याच्यामध्ये नाही. तर सामाजिक विचार आहे, सांस्कृतिक विचार आहे आणि भौतिक विचार आहे. त्यामुळे हा संबंध भारत देशाचा म्हणून एक विचार आपण असं म्हणूया, की समग्र विचार करता येईल. महर्षी अरविंदो यांनी अशा प्रकारचा समग्र विचार मांडणारं बरंच लेखन आणि अर्थातच अ, काय म्हणूया व्याख्यानं वगैरे दिलेली आहेत. अरविंदोंबद्दल पुष्कळ काही आपल्याला बोलता येईल. सुधीर कपकर म्हणून जे एक आपले चांगले अत्यंत विद्वान असे लेखक आहेत, त्यांनी सुद्धा भारतातल्या सामान्य माणसाच्या वर्तनाचा विचार केलेला आहे. आणि हा विचार मनोविश्लेषणाचा म्हणजे आहे. म्हणजे आपण याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. पुढे अर्थातच बोलू आपण. लेखी यांनी असं सांगितलं, की गुरु-शिष्य परंपरा ही भारतामध्ये खूप मोठी आहे. मला असं वाटतं तुम्हाला आठवत असेल किंवा कुठेतरी तुम्ही वाचले असेल, की बाबा जेव्हा प्रिंटिंग प्रेसेस नव्हत्या, म्हणजे जेव्हा आपण छापील मजकूर नव्हता उपलब्ध होत आपल्याला अभ्यास करण्यासाठी, तेव्हा सर्वसाधारणपणे पाठांतराने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते वेद म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद अशा प्रकारचे जे वेद होते, ते एका पिढीकडून म्हणजे ते गुरु-शिष्य परंपरेमध्ये गुरु शिष्याला समजावून सांगायचा, तो त्याप्रमाणे शिष्य पाठ करायचा आणि त्याच्या शिष्याला पुन्हा शिकवायचा. अशा पद्धतीने अनेक शतकं हे वेद पुढे-पुढे चालत गेले. अर्थातच ही गुरु-शिष्य परंपरा ही अत्यंत महत्त्वाची आहे आपल्या दृष्टीने. कारण सगळ्या प्रकारचं तिथे शिक्षण मिळेल. तुम्हाला आठवत असेल, की छोटेपणी 8 वर्षाच्या वगैरे मुलाची गुंज करून त्याला गुरुच्या घरी पाठवण्याची पद्धत होती. हेतू हा होता, की त्यावेळी त्याला कष्ट करण्याची, त्याला चिकाटीने अभ्यास करण्याची, त्याला वेगवेगळं ज्ञान मिळवण्याची, वेगवेगळ्या शास्त्रांशी परिचय करून घेण्याची एक संधी गुरुच्या घरी मिळावी ही अपेक्षा असायची. आणि त्यामुळे अत्यंत श्रीमंताची किंवा खूप राजघराण्यातली मुलं सुद्धा गुरुच्या घरी जाऊन पाणी भरायची. माझं म्हणणं काय आहे, की गुरुची सेवा करणं, त्याच्याबद्दल आज्ञाधारकपणाने अ, वागणं किंवा एकंदरीत स्वतःची अ, स्वतः नम्रपणाने त्याच्याबद्दल विचार करणं, हे सगळं तिथे त्या मुलाला शिकवलं जात असे. गुरु-शिष्य परंपरेतून फार मोठा ज्ञानाचा खजिना आपल्याला मिळालेला आहे आणि आपल्या संबंध भारत देशाचा तो एक मोठा इतिहास आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता जे-बी-पी सिन्हा यांनी काय म्हटलेलं आहे पहा, आता हे जे गुरु-शिष्य परंपरा आहे, त्याचा उपयोग हा आपल्याला भारतीय नेतृत्वाकडे सुद्धा करून घेता आला. म्हणजे कसं आहे लीडरशिप ज्याला म्हणतो नेतृत्व, ती रोजच्या आयुष्यामध्ये जर वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघितलं, तर एखादा मनुष्य जर विशिष्ट धंदा किंवा बिझनेस ज्याला म्हणतो आपण तो पेशा म्हणूया किंवा एखादा व्यापार म्हणूया, तर एखादा व्यापार करत असेल, त्याच्याकडे
समजा 10 माणसं काम करत असतील, छोटासा व्यापार करत असेल, त्याच्याकडे 10 माणसं काम करत असतील, तर त्या 10 माणसांशी त्यांनी अत्यंत जबाबदारीने वागलं पाहिजे. त्यांना समजावून घेतलं पाहिजे. त्यांच्या विकासाची संधी त्यांच्यासाठी निर्माण केली पाहिजे. त्यांचं चुकलं तर त्यांना माफ केलं पाहिजे आणि अशा पद्धतीने सांभाळून घेतलं पाहिजे, अशी अपेक्षा आजही असते. म्हणजेच भारतामध्ये नेतृत्वाची एक संकल्पना जी आहे, ही घरातला मोठा माणूस, वडीलधारा माणूस जसा असतो, तशी आहे. म्हणजे त्या माणसाने त्या बाकीच्या त्याच्या हाताखालच्या लोकांना हे ममतेने वागवलं पाहिजे आणि त्यांचा उत्कर्ष त्याच्यामध्ये साधला गेला पाहिजे. मूळ भारतीय मानसशास्त्र हे अर्थातच विवेकानंदांबद्दल पुष्कळ काही आपल्याला बोलता येईल. त्यांनी वेगवेगळ्या परंपरांचा जो काही विचार मांडला, त्याच्याने संबंध जग अक्षरशः थक्क होऊन गेलं, हे तुम्हालाही माहिती आहे. जादूनाथ सिन्हा यांनी सुद्धा पुष्कळ काही लिहिलेलं आहे. मी त्यांनी 3 व्हॉल्यूम्स लिहिले. तुम्ही जर का त्यांचं थोडंसं ज्याला म्हणतो आपण वेबवरनं वाचाल किंवा गुगल वरून वाचाल. मी एवढ्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा असं म्हणते की गुगलवरून तुम्ही वाचा, कारण सुदैवाने मराठीतूनही सगळ्या गोष्टी आता उपलब्ध आहेत. म्हणजे आपल्याला थोडंसं अवघड वाटलं, आपल्याला जर सहजपणाने कुठे माहिती उपलब्ध झाली नाही, तर आपण ती माहिती मराठीतून सुद्धा सहजपणाने मिळवू शकाल आणि त्याच्यामुळे आपलं अंडरस्टँडिंग किंवा ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामुळे आपली समजूत जास्त वाढू शकेल. आता हे इंडिजिनस आणि इंडिजिनायझेशन या 2 इथे इंग्लिश टर्म्स वापरलेल्या तुम्हाला दिसतील. आता इंडिजिनस म्हणजे काय आहे? की मूळ भारतीय मानसशास्त्र जे आहे, हे म्हणजे इंडिजिनस म्हणजे मुळात इथल्या लोकांनी जे मांडलेलं आहे. ऋग्वेदात आहे, यजुर्वेदात आहे, अथर्ववेदात आहे किंवा अजून कुठे असेल, ह्या सगळ्या किंवा विवेकानंदांनी सांगितलेलं आहे, या सगळ्या गोष्टी ह्या मूळ भारतीय मानसशास्त्रामध्ये आपण म्हणू. त्याला आपण इंडिजिनस म्हणजे मूळ भारतीय विचार असं म्हणूया. आणि नवीन सिद्धांत, प्रारूप किंवा जी पाश्चात्य देशांमध्ये विकास पावलेल्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्या गोष्टींचा संबंध ह्या भारतीय समाजाशी जोडणे, ह्याला आपण इंडिजिनायझेशन असं म्हणतो. ह्या दोन्हीत थोडाफार फरक आहे, लक्षात घ्या तुम्ही. हा महत्त्वाचा आहे की मूळ आपला विचार आणि नवीन विचाराशी भारतीय समाजाला जोडून घेणं, हा एक दुसरा प्रकार त्याच्यामध्ये. आता ह्या दुसऱ्या प्रकारामध्ये अर्थात हे फार अत्यंत उपयोगाचंच आहे, दोन्ही खूपच उपयोगाचं आहे. म्हणजे मूळ भारतीय विचार जो आहे तो तर आपल्याला समजून घेण्यास हवा आहे, परंतु नवीन सिद्धांत जे आहेत तेही इथे कसे आपल्याला उपयुक्त ठरतात. लोकांचं वागणं किंवा लोकांच्या एकंदरीत समजुती, त्यांची भावनिक अवस्था समजावून घेण्यासाठी याचाही आपल्याला विचार करता येईल. आता काही चाचण्यांचं, अत्यंत महत्त्वाच्या, उपयोगाच्या आणि जगप्रसिद्ध चाचण्यांचं काही मराठी प्रमाणीकरण केलेलं तुम्हाला दिसेल. जसं TAT आहे, थीमॅटिक अपरसेप्टिव्ह टेस्ट. त्या दिवशी आपण जेव्हा टेस्टिंगबद्दल बोलत होतो, तेव्हा आपण असं म्हणलो की प्रक्षेपण काय म्हणूया आपण, प्रोजेक्टिव्ह टेक्निक्स ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये ही चाचणी आहे. कमला चौधरी यांनी त्याचं भारतीय प्रमाणीकरण केलेलं आहे आणि अर्थातच त्याचा खूप उपयोग होतो. त्याचं कारण त्यांचं भावविश्व म्हणजे पाश्चात्य देशातल्या लोकांचं भावविश्व, त्यांची भावना व्यक्त करण्याची पद्धत, त्यांचं आयुष्य, त्यांच्या आयुष्याकडनं असलेल्या कल्पना, त्यांची मृत्यूबद्दलची, जन्माबद्दलची, मजेबद्दलची, सगळ्याबद्दलचीच कल्पना आपल्यापेक्षा खूप वेगळी आहे. आणि म्हणून ह्या सगळ्याचं इथे भारतामध्ये प्रमाणीकरण करणं हे सगळ्यात महत्त्वाचं ठरतं. न पेक्षा आपल्याला त्यांचे नॉर्म्स किंवा प्रमाण हे फारसे उपयोगी पडत नाहीत. किंवा बिनिकामत टेस्ट आहे इंटेलिजन्सची, ती सुद्धा अशाच पद्धतीने हे केलेली आहे, ज्याला म्हणतो भारतीय समाजाचा अभ्यास करून तयार केलेले नॉर्म्स त्याच्यामध्ये किंवा आपण प्रमाणीकरण असं म्हणू शकतो. मी तुम्हाला त्या दिवशी आणखीन एक उदाहरण दिलेलं होतं, ड्रॉमॅन टेस्ट. पहा तुम्ही, एक माणूस काढायला सांगायचा मुलाला आणि त्याचे मार्क द्यायचे. आणि मी तुम्हाला तेव्हा सांगितलेलं होतं की याचंही याचंही भारतीय प्रमाणीकरण केलेलं आहे आणि ते आपल्या मुलांसाठी खूपच उपयोगी पडतं. त्यामुळे हा दुसराही जो भाग आहे इंडिजिनायझेशन, याचा सुद्धा पुष्कळ उपयोग आपल्याला रोजच्या आयुष्यामध्ये करून घेता येतो. भारतीय मानसशास्त्रज्ञांनी कशाचा विचार केला? वर्तनाचा विचार केला. सामान्य माणसाचं वर्तन कसं असतं? अर्थ, काम, धर्म, नीती, तत्वज्ञान वगैरे ह्या सगळ्याचा विचार आहे ह्याच्यामध्ये. कशाचा विचार आहे? अक्षरशः म्हणजे रोजच्या आयुष्यातलं वर्तन आहे, लैंगिक वर्तन आहे, धर्मविषयक वर्तन आहे, नीतिविषयक आहे, त्याच्या आयुष्याचं तत्वज्ञान आहे, षोडशी संस्कार, वेगवेगळे संस्कार जे आहेत आपल्याकडे, त्या सगळ्यांचा विचार ह्याच्यामध्ये आहे. आयुर्वेदामध्ये
आपल्या शरीराला होणारे वेगवेगळे रोग किंवा इव्हन मनाला सुद्धा होणारे वेगवेगळे रोग आणि त्याच्यावरती उपयोगी पडणारी औषधं या सगळ्याचा विचार आहे. जसं तुम्ही म्हणलात की मी म्हटलं मग अशी कामसूत्र, तसं कामसूत्र हे कामाविषयी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या लैंगिक क्रियांविषयी त्याचा विचार आहे. अर्थशास्त्राचा विचार आहे आणि धर्मशास्त्राचा विचार सुद्धा आहे. नीतिशास्त्र, सामाजिक वर्तन प्रणाली आणि शतदर्शन ह्याच्यामध्ये नृत्य, नाट्य, संगीत याचा सुद्धा विचार आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेला आहे. जसं भरत मुनींचं नाट्यशास्त्र आहे तुम्ही बघा. ही अत्यंत बारकाईने त्याचा विचार केलेला आहे. वेगवेगळ्या रसांचा विचार केलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचं ज्याला म्हणतो अभिनयाचा विचार केलेला आहे. कोणकोणत्या भाषांमध्ये आपल्याला हे सगळं सापडतं पहा. संस्कृत भाषा तर अर्थातच पुष्कळच म्हणजे याच्यामध्ये खजिना आहे बऱ्याच गोष्टींचा आणि आपल्याला रोजच्या आयुष्यामध्ये कसं वागलं पाहिजे, आपण चांगलं वर्तन कसं करावं, समाजामध्ये कसं वागावं किंवा आपण स्वतःच्या भावना, वासना नियंत्रित कशा ठेवाव्यात, सगळ्याबद्दलच संस्कृतामध्ये आपल्याला खूप मोठं मार्गदर्शन मिळतं. त्यामुळे संस्कृत भाषेबद्दल याबद्दल काही दुमत असण्याची शक्यता नाही. अन्य ज्या भाषा आहेत त्याच्यामध्ये पाली, अर्धमागधी, प्राकृत अशा स्वरूपाच्या भाषा आहेत. त्याच्यामध्ये पुष्कळ काही लिखाण हे मानसशास्त्राबद्दल आणि तत्वज्ञानाबद्दल केलेलं आहे. आता फार पूर्वीपासूनच आपल्याला मी म्हणलं तसं वेद होतेच. गुरुकुल पद्धती होती. मी म्हणलं गुरु शिष्य परंपरेमध्ये गुरुकुल पद्धती होती. गुरुच्या घरी जाऊन राहायला लागायचं, तेव्हाच ते ज्ञान मिळायचं, तेव्हाच ते गुरु शिकवायचे. आपल्या घरी राहून आपण गुरूंकडनं ज्ञान शिकू शकत नव्हतं तेव्हा. तर 10,000 BC पासून आपल्याला हा सगळा संदर्भ आपल्याला मिळतो आहे आणि खरोखरच फार प्राचीन परंपरा आहे आणि भारताच्या बाबतीत हा एक मोठा अभिमानाचा विषय आपण म्हणू शकतो. S.R. रामचंद्र राव यांनी डेव्हलपमेंट ऑफ सायकोलॉजिकल थॉट इन इंडिया अशा स्वरूपाचं 1962 साली पुष्कळ मोठं लिखाण केलेलं आपल्याला आढळेल आणि जर का आपल्याला त्याच्याबद्दल विशेष उत्सुकता वाटली तर आपण निश्चितपणे ते बघू शकाल. त्याच्यामध्ये काय काय साधारणपणे आहे तुम्हाला माहीत असलेल्या गोष्टी म्हणजे रामायण तुम्हाला माहिती आहे नक्कीच, महाभारत माहिती आहे, ज्योतिषशास्त्र माहिती आहे तुम्हाला. आपल्यापैकी अनेकांना आपली कुंडली असते किंवा एकंदरीतच आपल्याला त्याचा काहीतरी संबंध आपल्या रोजच्या आयुष्याशी किंवा आपल्या प्रिडिक्शन ज्याला म्हणतो आपण की उद्या काय होईल याच्याबद्दलची आपली जी उत्सुकता असते ही ज्योतिषशास्त्र आपल्याला निश्चितपणे त्याचा उलगडा करू शकतं. पतंजली योग निश्चितच याच्याबद्दल तर आपल्याला पुष्कळच आता दिवसेंदिवस जास्तीत जास्त जाणीव जागृती झालेली आहे. आणि कैवल्य म्हणजे मन आणि बोधावस्थेच्या पलीकडे. कैवल्य म्हणजे काय की आपण कोण आहोत, आपली आयडेंटिटी काय आहे, आपल्या ज्ञानेंद्रियांनी आपल्याला काय अनुभव या क्षणी येत आहेत, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपले अत्यंत मोठे जे संत होते, जे ऋषीमुनी होते, ते अशा प्रकारचे अनुभव निश्चितपणे घेत असत. असा उल्लेख आपल्याला सगळीकडे सापडतो. जसं समाधीस्थ व्हायचे ते अशा पद्धतीने. तर ह्या सगळ्याचा अभ्यास खरं म्हणजे मानसशास्त्रामध्ये फारसा होतच नव्हता. परंतु कलकत्ता विद्यापीठामध्ये 1906 साली, पहा किती उशीर आली, 1906 साली एक प्रकारचा पाठ्यक्रम असा तयार केला गेला की ज्याच्यामध्ये भारतीय मानसशास्त्राचा विचार होता. त्याच्यामध्ये विविध ग्रंथ लावले त्यांनी अभ्यासाला. जदुनाथ सिन्हांनी लिहिलेले 3 भाग होते, बोधात्मक, भावनिक आणि ज्ञानविषयक तत्वज्ञान असे 3 भाग त्याच्यामध्ये होते. आणि त्यांनी अभ्यासक्रम सुरू केला, पाठ्यक्रम म्हणजे ज्याला म्हणतो आपण सुरू केला कलकत्ता विद्यापीठामध्ये. परंतु सर्व प्रकारच्या थरातून त्याच्यावरती अतिशय विचित्र अशी टीका झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं हे की हे सगळं अंधश्रद्धेवर अवलंबून आहे, ह्याला कोणताही पुरावा नाही. हाच एक सगळ्यात मोठा त्याच्यातला टीकेचा सूर होता. म्हणजे की बाबा हे अशास्त्रीय आहे, कारण हे प्रूफ आपल्याला करता येत नाही, आपल्याला त्याचं ठामपणे त्याच्याबद्दल काहीतरी पुरावा देता येत नाही. कशावरून हे असं की तुम्ही म्हणता म्हणून असं, अशा पद्धतीची त्याच्यावरती टीका झाली आणि ते सगळे अभ्यासक्रम नंतर बंद पडले. फार अवघड आहे हे सगळं पुढे नेणं. त्याचं कारण एकंदरीत पाश्चिमात्य देशांचा पगडा एरवीच आपल्यावरती खूप होता. त्यातून पाश्चिमात्य देशांमध्ये विकास पावलेल्या मानसशास्त्राचा पगडा होता आणि जे जे त्या लोकांनी सांगितलं ते खरोखरच प्रत्यक्षात करून पाहण्यासारखं होतं. मग ते पॅराग्राफचं कंडिशनिंग असू दे किंवा इतर काही असू दे. त्यामुळे त्याचा पगडा ह्या म्हणजे सर्वसाधारणपणे शैक्षणिक क्षेत्रातल्या लोकांच्या मनावरती खूप जास्त पडला. पुन्हा एकदा 2001 नंतर
पुन्हा एकदा संशोधन सुरू झालं. वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आपल्याला दिसतात त्यानंतर आलेली. त्यावेळी साधारणपणे चर्चासत्र वगैरे लोक घ्यायला लागले. कशावर? आपल्या भारतीय तत्त्वज्ञानावर आणि भारतीय मानसशास्त्रावर. राव परांजपे, दलाल मिश्रा वगैरे अशा स्वरूपाचे लोक तुम्हाला सॉरी याच्यामध्ये काम करत असलेले दिसतात. गिरीश्वर मिश्रा आणि विशेषतः ज्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन याच्यामध्ये काही काम करायचं आहे, पुढे जाऊन शिकायचं आहे आणखीन, त्यांना मी निश्चितपणे असं सांगेन की सॉरी निश्चितपणे असं सांगेन की नेट म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट जी असते आपल्याला कॉलेजमध्ये शिकवण्यासाठी ती गरजेची असते. तर त्याच्यासाठी सुद्धा जे एक अभ्यासक्रम लावलेला आहे त्याच्यामध्ये भारतीय मानसशास्त्राचा मोठाच भाग आहे. भारतीय आणि पाश्चात्य या दोन्ही मानसशास्त्रामध्ये नेमका फरक काय आहे असा जर आपण विचार करायचा प्रयत्न केला तर भारतीय मानसशास्त्र हे सर्वार्थाने समूहवादी विचारसरणीतनं पुढे सरकलेलं आहे. भारतीयांना संपादन प्रेरणा साधारणपणे कमीच असते असं सगळ्या जगातल्या लोकांना वाटतं, विशेषतः पाश्चिमात्य लोकांना. शिवाय ते परावलंबी वृत्तीचे आहेत असं वाटतं. त्याचं कारण आहे की आपण समूहावर अवलंबून आहोत. संपादन प्रेरणा म्हणजे आपण काहीतरी मिळवावं आयुष्यामध्ये, वेगळं काहीतरी मिळवून दाखवावं, वेगळं काहीतरी संपादन करावं अशा प्रकारची जी प्रेरणा असते आतून तीच भारतामध्ये कमी आहे. मी याच्यासाठी पुन्हा एकदा गृहिणीचं उदाहरण देईन. एखाद्या गृहिणीला काय संपादन करायचं असतं याचा जर तुम्ही विचार केला तर तिच्या संपादनाच्या कल्पना खूप वेगळ्या दिसतील. तुमच्या ज्या कल्पना असतील संपादनाबद्दलच्या त्यापेक्षा खूप वेगळ्या कल्पना असतील तिच्या. त्यामुळे प्रत्येक गट जो आहे भारतातला हा वेगळ्या पद्धतीने संपादनाकडे बघतो. संपादन प्रेरणा कमी असते. त्या विशिष्ट वय झालं. मी तुम्हाला आणखी एक साधंच उदाहरण देते की एखादा विशिष्ट माणूस आहे, वय 50 वर्षाचा माणूस आहे. आपण त्याला म्हटलं का सर आपण अमुक अमुक शिका ना, काय हरकत आहे? तर ते म्हणतं दैवत काय या वयात शिकणार. पण वयाचं शिक्षणाशी काय संबंध आहे? खरं म्हणजे काहीच नाही. आपण काहीतरी नवीन शिकावं, नवीन करावं अशी प्रेरणा त्या मनाने कमी असते. परावलंबी वृत्तीचं आपण आहोतच. निश्चितपणे आपण एकमेकांवर खूप अवलंबून असतो. भावनिकदृष्ट्या असतो, आर्थिक, सामाजिक सगळ्याच बाबतीत असतो. नैतिकता, मूल्य आणि शारीरिक गरजांच्या पुढे जाणार. नैतिकता जी आहे ती आपल्या ठराविक पद्धतीने आपण त्याच्याकडे बघतो. एखादा माणूस त्याच्यापेक्षा वेगळा वागायला लागला तर समाज त्याला निश्चितपणे नावं ठेवतं. म्हणजे पूर्वीच्या काळात तर त्या मनाने हा समाजाचा एक चला म्हणतो आपण दबाव जो होता हा पुष्कळ जास्त होता. तो दबाव आता हळूहळू कमी होत चाललेला तुमच्या लक्षात येईल. खरं म्हणजे अनेक ह्याच्यामध्ये तत्वज्ञानांमध्ये किंवा अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये असं आपल्याला दिसून येईल की शारीरिक गरजांचा जो पुढे जातो तो आदरणीय ठरतो. तुमच्यापैकी कोणी मित्रमैत्रिणी जैन समाजातले असतील तर मी काय म्हणते त्याला निश्चितपणे जास्त चांगल्या पद्धतीने समजेल. तसं जैन समाजामध्ये शारीरिक गरजांना डावलून पुढे जाऊन एक प्रकारचा अलिप्तवाद स्वीकारून अक्षरशः लहान वयाचे साधक सुद्धा संन्यासी घेताना दिसतात आपल्याला. अतिशय आदरणीय अशा पद्धतीचं ते सगळं काही त्यांच्या आयुष्यामध्ये सर्वसंग परित्याग करून ते निघून जातात घर सोडून आणि अत्यंत धार्मिक पद्धतीने पवित्र असं आयुष्य जगतात. आणखीन एक महत्वाची गोष्ट जी आपल्याला दिसून येते ती मृत्यूविषयी विचार. आत्मा म्हणजे काय? आत्मा अमर असतो. पहा, हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे आत्मा हा अमर असतो. म्हणजे एका जन्मातून समजा एखादा मनुष्य मरण पावला तर त्याचा आत्मा दुसऱ्या एखाद्या
ठिकाणी जाऊन नवीन जन्म घेतो, पुनर्जन्म होतो त्याचा. अशा पद्धतीचा विचार आपण मांडलेला आहे. आता हा पुनर्जन्म जो आहे ना, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग एवढ्यासाठी आहे, की म्हणून आपण सर्वसामान्य माणसाला एक प्रकारे अशा प्रकारचा अशा प्रकारचं एक मार्गदर्शन केलं गेलेलं आहे भारतीय तत्त्वज्ञानामध्ये, की बाबा तुझा पुनर्जन्म होणार आहे. तू आत्ता वाईट वागलास, तर पुढच्या जन्मात तुला त्याचा त्रास होईल. तुला पुढच्या जन्मात त्याचे भोग भोगावे लागतील. त्यामुळेच तू आत्ता व्यवस्थित वाग, चांगलं वाग, नीतिमत्तेने वाग, दुसऱ्यांशी दयाळूपणाने वाग, दुसऱ्यांना मदत कर. कोणाशी विनाकारण कोणालाही त्रास देऊ नकोस. अशा स्वरूपाचं आपण लहानपणापासून मुलांना शिकवतो, की बाबा हा काय आहे, की आत्ता वेळ झाला त्रास, तर पुढच्या वेळी होईल. अशा म्हणून आपण त्यांना एक प्रकारचा शिस्त लावण्याचा प्रयत्न करतो. स्वतःबद्दलचं एक संयम शिकवायचा प्रयत्न करतो. 4 प्रकारचे पुरुषार्थ आपल्यामध्ये सांगितलेले आहेत आपल्या सगळ्या मानसशास्त्र आणि तत्वज्ञानामध्ये. त्याच्यामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर पहा, पुरुषार्थ, धर्म आणि अर्थ, काम आणि मोक्ष म्हणजे धार्मिक गोष्टींचं ज्ञान करून घेणं, अर्थार्जन करणं, किंवा लैंगिक गोष्टी. आता कसे की आपण पुढच्या पिढीसाठी आपल्याला या गोष्टीचाही विचार अत्यंत काय म्हणूया आपण निरोगी असा एक दृष्टिकोन लैंगिक क्रियांबद्दलचा सुद्धा. परंतु हे लक्षात घ्या की तेव्हा सुद्धा एक मोठा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला गेलेला आहे. जसं की राम आहे, एक पत्नी एक वाणी वगैरे. म्हणजे आता ज्याला म्हणतो आपण की विविध लोकांबरोबर, विविध व्यक्तींबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या लैंगिक क्रिया करण्याची जी एक पद्धत निर्माण होते आहे, तर ती पद्धत आपल्याला पूर्वी मान्य नव्हती आणि ते एका अर्थाने बरोबरच होतं. अर्थात आपण याच्याविषयी आता इथे जास्त बोलू शकणार नाही कदाचित. आणि मोक्ष, जो मनुष्य चांगल्या प्रकारचं वर्तन करेल, जो मनुष्य नीतिमान असेल, जो मनुष्य इतरांना मदत करेल किंवा धार्मिक पद्धतीने वागेल, त्याला मोक्ष मिळेल. मोक्ष म्हणजे काय? मोक्ष हे परमपुरुषार्थ आहे. परमपुरुषार्थ आहे म्हणजे कसं आहे की एकदा माणसाला मोक्ष प्राप्ती झाली की त्याला पुनर्जन्म मिळत नाही. तो या मृत्यूच्या आणि जन्माच्या एकंदरीतच चक्रातून सुटून जातो आणि तो फार मोठ्या पदाला पोचतो. तो परमेश्वर त्याला भेटतो. अशा स्वरूपाची ती कल्पना आपल्याला दिसून येते. धर्मामध्ये काय मूल्य आहेत आणि तत्व आहेत. आता तुम्ही असं म्हणाल की हे सगळं आपल्याकडे भारतामध्ये तर आहेच, परंतु पाश्चिमात्यांमध्ये सुद्धा परामानसशास्त्र किंवा पॅरासायकॉलॉजी जी असते ती असतेच बरं का. तिथे सुद्धा पुनर्जन्म असतो. तुम्ही जर इंग्लिश काही म्हणजे सिनेमे बघाल तर तुमच्या असं लक्षात येईल त्यांच्याकडे पण भूत प्रेत वगैरे असं सगळं काय असतं. म्हणजे असं नाही की त्यांच्याकडे सगळंच अगदी शास्त्रीय पद्धतीने बघितलं जातं आणि प्रत्येक गोष्ट सिद्ध करता येते असं नाही. परंतु आपल्या एकंदरीत तत्वज्ञानाशी निगडीत असलेल्या मानसशास्त्रामध्ये मात्र बऱ्याच संकल्पना अशा आहेत की ज्यांचा आपल्याला पुरावा देता येत नाही. आता कशा 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जागेपण म्हणजे जेव्हा आपण रोजचे व्यवहार करत असतो. स्वप्नामध्ये काय असतं की काही काळ का होईना आपण झोपेत, स्वप्नात स्वतःबद्दलच्या गोष्टी विसरून जातो. आपण कोण आहोत, काय आहोत वगैरे. सुषुप्ती म्हणजे शांत झोप आणि तुरिया म्हणजे काही चौथी जी अवस्था आहे ती अतींद्रिय अवस्था आहे. अनुभवाच्या पलीकडची अवस्था, अनुभवाच्या पलीकडची. आपण सगळ्याच्या पलीकडे जाऊन ह्या सृष्टीशी लीन होतो, एकरूप होतो, परमेश्वराच्या चरणी आपलं मन तल्लीन होतं आणि अशी अतींद्रिय अवस्था ही सर्वसामान्यांच्या अनुभवाला येणं अवघड असतं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी दिसून येते की मृत्यूनंतर बोधावस्था आणि मानसिक जाणीव दोन्ही नाहीशी होते. कारण तो जो देह असतो तो म्हणजे नुसताच आपण ज्याला म्हणतो निर्जीव पद्धतीचा असा डेड बॉडी ज्याला म्हणतो अशा पद्धतीचा तो देह असतो आणि त्यामुळे बोधावस्था नसते, कॉन्शियसनेस ज्याला म्हणतो नसते आणि कोणत्याही प्रकारची मानसिक जाणीव त्या व्यक्तीला राहत नाही. तेव्हाच त्याचा मृत्यू होतो असं आपल्या एकंदरीतच विचारात म्हटलेलं आहे. इव्हन जैन तत्वज्ञानामध्ये कर्माला महत्त्व आहे, पुनर्जन्माला महत्त्व आहे.
आत्मा वगैरे असं ब्रह्मन वगैरे अशा पद्धतीच्या कल्पना नसतीलही कदाचित. आणि बौद्ध धर्मामध्ये सुद्धा बोधावस्थेत होणारा बदल सलगपणाने त्यांनी लक्षात घेतलेला आहे. आता आपण कसं म्हणतो आजच्या मानसशास्त्रामध्ये मेंदू महत्वाचा आहे. मन कुठे हो? असं काही दाखवता येत नाही. हे पाय मन, हा हात आहे, पाय आहे, डोळे आहेत, नाक आहे, असं आपण दाखवू शकतो. पण मन कुठे आहे असं नाही आपण दाखवू शकत. म्हणून मन हे दुसरं तिसरं काही नसून मेंदूतले विशिष्ट प्रकारचे विचार आहेत. मग ते स्वतःबद्दल असतील, आपण सगळ्या जगाकडे कसं बघतो किंवा आपण एकंदरीतच सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याचा अर्थ कसा लावतो आणि त्याच्यावर कशी प्रतिक्रिया देतो, ह्या सगळ्याचा मिळून, ह्या सगळ्या बौद्धिक क्रिया मिळून हे कोण अर्थातच कोणाचं नियंत्रण आहे याच्यावरती? तर मेंदूचं आहे. आणि मन म्हणजे बोधावस्था, अशी ही नवीन विचारसरणी आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे बोधावस्था तर इथेही आहे, म्हणजे आपल्या पाश्चात्य संस्कृतीमध्येही त्याचा विचार केलेला आहे आणि भारतीय तत्वज्ञानामध्येही त्याचा विचार केलेला आपल्याला दिसतो. आता सांख्यमध्ये पहा, मला असं वाटतं हे सत्व रजस तमस बघूया हा कुठे आहे आणखी. हा, तर सत्व रजस आणि तमस हे व्यक्तिमत्व विषयक आहे. साधारणपणे आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये, मानसशास्त्रामध्ये वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांचा जो विचार केलेला आहे त्याच्यामध्ये सात्विक व्यक्तिमत्व, रजस व्यक्तिमत्व आणि तमस व्यक्तिमत्व असं आहे. हे खरोखरच खूपच, म्हणजे ज्याला म्हणतो आपण विचारपूर्वक मांडलेले सगळ्या संज्ञा आहेत आणि सगळ्या प्रकारचे आपल्याला त्यातून एक समजूत निर्माण होते की बाबा कशा पद्धतीने त्या गोष्टींचा अर्थ पूर्वी लावला जात होता. सात्विक व्यक्तिमत्व कसं असतं? अत्यंत विश्वासार्ह मनुष्य असतो. कधीही तो दुसऱ्याला फसवणार नाही किंवा अशा पद्धतीने दुसऱ्याला मदत करतो, दयाळू असतो. स्वतःबद्दल त्याला ज्ञान असतं, परमेश्वराबद्दल ज्ञान असतं, शास्त्राबद्दल माहिती असते, धर्म आणि नैतिकता ह्याबद्दल, म्हणजे तो अत्यंत नॉलेजेबल, ज्याला म्हणतो आपण अत्यंत वेगवेगळ्या प्रकारचे डिल्युजन्स आहेत, भ्रम आहेत. म्हणजे आळशी तर आहेच, भ्रम आहे त्याला. मग तो भ्रम कशाबद्दल असेल? स्वतःबद्दल असेल, परिस्थितीबद्दल असेल किंवा आणखी कशाबद्दल असेल. अस्थिर आहे, आत्ता असं म्हणेल मग तसं करेल. हट्टी आहे, असभ्य आहे. पहा बरं का, म्हणजे किती स्पष्ट अशा पद्धतीचं हे वर्णन केलेलं आहे. संशयी आहे, त्याचा दुसऱ्यावरती विश्वास बसत नाही, संशय घेतो. नास्तिक आहे, परमेश्वरावर त्याचा विश्वास नाही. भांडखोर आहे, अस्वच्छ आहे, अनैतिक आहे. म्हणजे हे जर आपण एक कंटिन्यूम धरलं तर त्याच्यामध्ये सात्विक व्यक्ती एका बाजूला आणि तमस म्हणजे तमस प्रकारची व्यक्तिमत्व असेल व्यक्ती दुसऱ्या बाजूला. अर्थातच हे लक्षात घ्या की रजस हे सुद्धा काही फार स्तुत्य अशा पद्धतीचं वर्तन नाही, परंतु कमीत कमी क्रियाशील आहे आणि काही प्रकारची ईर्ष्या म्हणून का होईना परंतु काम करणार आहे. आणि अर्थातच एका अर्थाने मध्यम, आपण त्याला मध्यम स्थान देऊ शकतो. आपण जिथे होतो तिथे परत जाऊया. इथे होतो आपण. सांख्य तत्वज्ञानाने सत्व, रजस आणि तमस ह्या कल्पना मांडलेल्या आहेत. मन आणि शरीर त्रिगुणात्मक असतं असं त्यांचं म्हणणं आहे. मन म्हणजे काय? हे मन हे अनुभूती घेऊ शकणार अशी त्यांनी कल्पना मांडलेली आहे. पण निर्णय मात्र बुद्धी घेते आणि ते निर्णय घेण्यासाठी जी माहिती हवी असते ती आपली ज्ञानेंद्रिय ही माहिती आपल्या बुद्धीला पुरवत असतात. चित्त म्हणजे काय? आता म्हणजे कसं आहे, वेगवेगळ्या संकल्पना आहेत, संज्ञा आहेत, त्यांचे अर्थ आपल्याला सहजपणे समजतात, परंतु त्या विशिष्ट काळामध्ये कितीतरी हजारो वर्षापूर्वी ह्या मांडलेल्या कल्पना आहेत. त्यामुळे आपण त्यांच्या वेगळ्या पद्धतीच्या मांडणीचा फक्त विचार केला पाहिजे. बाकी तर आपल्याला हे सगळं माहीतच आहे. आपल्याला लॉंग टर्म मेमरी माहिती आहे, आपल्याला ज्ञानेंद्रिय माहिती आहेत, म्हणजे दीर्घकालीन स्मृती माहिती आहे किंवा बाकीचं सगळंच माहिती आहे. तेव्हा चित्त म्हणजे काय की हे दीर्घकालीन स्मरणाचं अर्थ आहे. आपल्याला रोजच्या आयुष्यात येणारे जे अनुभव आहेत ह्या अनुभवातून आपल्याला एक प्रकारची जी समजूत निर्माण होते त्या समजुतीचं एक काय म्हणूया आपण साठवण ही चित्तामध्ये असतं. हे आपण कुठेतरी लक्षात ठेवतो की अशा पद्धतीचा आपला अनुभव आलेला होता
आणि त्याचा अर्थ असा लावू शकतो आपण. मी पण म्हणजे अहंकार आहे. अहंकार आहे. मी म्हणजे कोण थोडक्यात, अहंकार म्हणजे दुसरं काही नाही. परंतु संबंध ह्या तत्वज्ञानामध्ये स्थितप्रज्ञाची कल्पना किंवा स्थितप्रज्ञत्वाची कल्पना ही प्रकर्षाने मांडलेली तुम्हाला आढळून येईल. स्थितप्रज्ञ म्हणजे काय आहे? समजा कोणी चांगलं म्हटलं, स्तुती केली तरी त्याच्या मनामध्ये फार फरक पडत नाही. कोणी निंदा केली तरी फार फरक पडत नाही. ज्या पद्धतीने संयमित पद्धतीने आणि शांत पद्धतीने स्थिर वृत्तीने तो मनुष्य जगायचा, त्याच पद्धतीने तो जगतो. खूप मोठं यश काहीतरी मिळालं किंवा खूप अपयश मिळालं तरी जो स्थितप्रज्ञ असतो तो शांत राहतो. त्याच्या मनामध्ये खूप वर खाली असे चढ उतार आपल्याला दिसत नाही. त्याच्या वागण्यामध्ये ना अहंकार दिसतो आपल्याला, ना कमीपणा दिसतो. आणि ह्या पद्धतीने जर का आपण विचार केला तर निश्चितपणे स्थितप्रज्ञ असणं म्हणजेच एक प्रकारची परिपक्वता, मनाची मानसिक परिपक्वता असणं, हेच आपल्याला तिथे अपेक्षित आहे. आता योगाच्या बाबतीत जर आपण म्हणाल तर 1915 पासून 21 जून हा दिवस, हा योगा डे म्हणून 200 देश साजरा करतात. म्हणजे भारतातली ही एक अभूतपूर्व अशी एक संकल्पना जी आहे किंवा एक प्रकारची पद्धती आहे. याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या उपचार पद्धतीमध्ये त्याचा आजकाल जगभर सगळीकडे विचार होतो आहे. थेरपी ज्याला म्हणतो उपचार पद्धती. तर याच्यामध्ये अर्थातच आसनं जास्त लोकप्रिय आहेत हे तर मी तुम्हाला सांगायलाच नको. आसनं खूप लोकप्रिय होतात आणि त्याच्यामध्ये त्याचे शारीरिक फायदेही लोकांना कळतात. परंतु त्याचे मानसिक फायदे सुद्धा खूप असतात आणि ताण कमी करण्यासाठी मुख्यतः त्याचा विचार केला जातो. मला असं वाटतं जेकॉब्सन रिलॅक्सेशन टेक्निक जशी महत्त्वाची आहेत, एका बाजूला योगाही तितकाच महत्त्वाचा आहे. त्याचं कारण मन आणि शरीर या त्याच्यामध्ये दोन्हीची सांगड घातलेली आहे आणि दोन्हीला त्याचा फायदा होतो असं सिद्ध करू शकतो आपण सहजपणाने. त्याच्याही पलीकडे जाऊन काही योगनिद्रा किंवा अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, त्याचाही विशेष अभ्यास अनेक लोकांनी केलेला आहे. आणि योगा ही आजकाल म्हणजे विशेष लोकप्रिय होणारी ही सगळी पद्धती आपल्याला दिसून येते. अर्थात आता भारतामध्ये जी सरकार आहे किंवा ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींकडे बघतोय आपण, त्यामुळे युनानी, होमिओपॅथी वगैरे सगळ्याच गोष्टींना आपलं सरकार हे उत्तेजन देत आहे. त्याच्यामध्ये योगालाही उत्तेजन दिलेलं आहे. आणि योगाचा उल्लेख हा स्पोर्ट्समध्ये किंवा ज्याला म्हणतो आपण खेळामध्ये केला गेलेला आहे. त्याच्यामध्ये अगदी छोट्या मुलांपासून छोट्या मुलांच्या शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये वगैरे सुद्धा मुलांना त्याच्याविषयी एक जाणीव जागृती निर्माण व्हावी म्हणून आपण विशेष प्रयत्न आजकाल करतो आहोत. आणि त्यामुळे सगळ्यांचंच आरोग्य चांगलं राहावं, मानसिक आणि शारीरिक ह्या पद्धतीने त्याचा आपण उपयोग करतो आहोत. आता योग साधारणपणे 4 प्रकारचे आहेत: ज्ञानयोग, भक्तियोग, राजयोग आणि कर्मयोग. त्यांच्या नावाप्रमाणेच आपण ज्ञानयोग, भक्तियोग, राजयोग आणि कर्मयोग यांचा अर्थ लावू शकतो. अर्थातच प्रत्येक व्यक्तीने यातला काहीतरी महत्त्वाचा भाग उचलून त्या पद्धतीने आपल्या आयुष्यातल्या त्या अवस्थेप्रमाणे त्याचा उपयोग करून घ्यावा अशी अपेक्षा आहे. पतंजली योगसूत्र, पतंजली हे नाव तर आता आपल्याला सगळ्यांना खूपच माहितीचं झालेलं आहे. पतंजली योगसूत्रामध्ये योग मानसशास्त्र असा एक विषय आहे आणि त्याच्यामध्ये स्वतःची जाणीव आणि वास्तवाची जाणीव. मित्रांनो, हे लक्षात घ्या, मित्रमैत्रिणींनो, हे लक्षात घ्या निश्चितपणे की ज्याला स्वतःची नीट व्यवस्थित जाणीव झालेली, आपण मागेही त्याच्याबद्दल बोललो आहे, तोच मनुष्य खूप मोठा होऊ शकतो आयुष्यामध्ये. आपण कोण आहोत हे आपल्याला समजणं आणि आपण ते स्वीकारणं स्वतःला आणि त्याच पद्धतीने वास्तवाची जाणीव, आपल्या आजूबाजूला असलेली आपली परिस्थिती, आपलं कुटुंब आणि आपल्याला सर्वसाधारणपणे त्याच्यापासून मिळणारे फायदे, तोटे, त्याच्यामध्ये असलेली ज्याला म्हणतो आपण मर्यादा, या सगळ्यांचा आपल्याला उहापोह याच्यामध्ये करता येतो. तर चैतन्य शरीर याच्याबद्दलचं मानसशास्त्र आध्यात्मिक गूढ आहे आणि निश्चितपणे अर्थातच आहेच. म्हणजे आध्यात्मिक या ज्याला म्हणतो आपण गूढ अशा अर्थाने की अनेक गोष्टी अशा आहेत की ज्यांचा अर्थ लावण्यासाठी आपल्याला खूप प्रकर्षाने त्याचा विचार, चिंतन, मनन, वाचन हे सगळंच आपल्याला करावं लागणार आहे. त्यामुळे व्यक्तिगत ओळखीच्या पलीकडे जे जातं ते मानसशास्त्र आणि विविध देशांमध्ये त्याचा आपण उपयोग करतो. जसं की असं म्हणतात लोक की श्वास सुद्धा न घेता पुष्कळ दीर्घकाल काही लोक
जे स्वतःला अ, अत्यंत प्रकर्ष आणि सक्रिय ठेवू शकतात. आता हे तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला जमणार नाही. परंतु सगळ्याच्या पलीकडे जाणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या प्राचीन वाङ्मयामध्ये आपल्याला दिसून येतात. तर बोधावस्था म्हणजे काय आहे की ज्ञानेंद्रियांचा अनुभव आहे. बोधावस्था म्हणजे आता ह्या क्षणी तुम्हाला आसपास ज्या ज्या सगळ्या घटना घडत आहेत, ऐकू येत आहेत, दिसत आहेत आणि अर्थातच तुम्ही स्पर्श करत आहात, टेबलाला असो किंवा कशालाही असो, त्या सगळ्या ज्ञानेंद्रियांचे जे अनुभव आहेत त्यालाच आपण बोधावस्था म्हणणार. त्या पलीकडचे जे अनुभव आहेत अर्थातच मृत्यूसदृश अनुभव आहेत, जेव्हा आपल्याला कुठल्याही प्रकारचं ज्ञानेंद्रियांचा अनुभव होत नसतो. मला असं वाटतं एक खूप छान प्रयोग मी तुम्हाला सांगण्याचा विचार करत होते. मानसशास्त्रामध्ये ज्याला आपण सेन्सरी डिप्रायव्हेशन म्हणतो, म्हणजे आपल्या ज्ञानेंद्रियाला कोणताही काम नाही दिलं आपण तर काय होतं, याचा एक छोटासा प्रयोग मी तुम्हाला सांगते की एखाद्या ट्यूब सारख्या एखाद्या याच्यामध्ये एखाद्या मोठ्या जागेमध्ये एखाद्या माणसाला आपण ठेवतो आणि त्याला असं सांगतो की बाबा तू काही बोलायचं नाहीस, काही विचार करायचा नाहीस, काही गाणं म्हणायचं नाहीस, पाढे म्हणायचे नाहीस, आम्ही तुझ्या डोक्याला इलेक्ट्रोड्स लावलेले आहेत, तू विचार करायला लागलास की आम्हाला लगेच समजेल की तू विचार करतोयस म्हणून, त्यामुळे तू विचार करू नकोस. तुझ्या डोळ्याला आम्ही जो चष्मा दिलेला आहे त्याच्यामुळे तुला काहीही दिसणार नाही. तू विचार करू नकोस, बोलू नकोस आणि शांतपणे पडून राहा. आम्ही तुला एका तासाला 1000 रुपये देतो. ठीक आहे, नुसतं पडून राहायचं. हा आहे नाही. मी तुम्हाला सांगते मित्रांनो, 1000 रुपये द्यावेच लागत नाहीत. कारण जेव्हा आपल्या ज्ञानेंद्रियांना कोणतंही खाद्य नसतं तेव्हा आपला मेंदू आपल्याला अत्यंत बेचैन करतो. आपल्या ज्ञानेंद्रियांना सारख्या नवीन नवीन गोष्टी अपेक्षित असतात, नवीन ज्ञान अपेक्षित असतं, आपल्याला नवीन गोष्टींचा अनुभव घेण्याची इच्छा असते आणि आपल्या मेंदूला खाद्य देणं हेच तर आपल्याला महत्त्वाचं काम असतं खरं म्हणजे. त्यामुळे त्याला पण अर्थातच सांगतो की बाबा तुला बाहेर यायचं असेल या ट्यूबमधनं तर हे वेळ दाब मी तुला दिलेली आहे ती, त्याप्रमाणे तो जागतो आणि मग आपण त्याला बाहेर येऊ देतो. माझं काय म्हणणं आहे लक्षात घ्या की आपण रोज आता तुम्ही हा विशिष्ट अभ्यासक्रम तुम्ही घेतलेला आहे पहा, म्हणजे तुम्ही रोजची सगळी कामं सांभाळून खरंच कौतुकास्पद आहे, तुमची रोजची सगळी कामं सांभाळून तुम्ही हा अभ्यासक्रम घेतलेला आहे की नाही. त्यामुळे हे तरी काय आहे की तुम्ही तुमच्या मेंदूला दिलेलं एक प्रकारचं उत्तेजन आहे. त्या पलीकडचे जे अनुभव आहेत मृत्यू सदृश अनुभव असतात. अनेक लोक आता जसं मी मगाशी म्हणलं समाधी वगैरे लावतात किंवा हे, तर ते ह्या जगामध्ये नसतात, ते परलोकामध्ये असतात आणि त्यांचं सगळं ते शारीरिक क्रिया असतात त्या आपोआप चालू राहतात, परंतु त्यांचं मन हे त्यांनी तिसरीकडेच एकाग्र केलेलं असतं. त्यांना आत्मज्ञान होतं, मोक्ष प्राप्ती होते, त्यांना मुक्ती मिळते वगैरे अशा स्वरूपाच्या कल्पना मांडलेल्या आहेत. अर्थातच मगाशी मी थोडासा उल्लेख केला की आत्मा अमर आहे अशी आपल्याकडे संकल्पना समजली जाते. एका देहातून दुसऱ्या देहामध्ये जातो. जसं एखादे फाटके कपडे आपण फेकून देतो आणि नवीन घालतो, तशा पद्धतीने आपला आत्मा सुद्धा नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो. अशा प्रकारच्या कल्पना मांडल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ऋषीमुनी, योगी वगैरे यांची उदाहरणं आपण घेऊ शकतो. त्याच्यामध्ये अपरोक्ष अनुभूती आणि समाधी ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तुम्ही जर काही जुनं वाङ्मय पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसून येईल की अमुक वर्ष त्यांनी समाधी लावली किंवा अमुक वर्ष त्यांनी तपश्चर्या केली आणि मग त्याला परमेश्वर भेटला वगैरे अशा सुरू लहान मुलांच्या गोष्टींमध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की अशा पद्धतीच्या कल्पना मांडलेल्या आहेत. तपश्चर्या म्हणजे तरी काय आहे की न खाता पिता म्हणजे आपल्या सगळ्या इंद्रियांचा ताबा 100% त्या लोकांना मिळवता येतो आणि त्या पद्धतीने ते ज्ञानार्जनासाठी आणि परमेश्वराच्या जवळ जाण्यासाठी त्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करतात. आता स्व जे आहे, स्वचा विचार जो आहे तो भारतीय विचाराचा जर आपण संदर्भ घेतला तर स्वचा विचार भारतीय शारीरिक पद्धतीने आहे, मानसशास्त्रीय पद्धतीने आहे, सामाजिक आहे, आध्यात्मिक आहे. स्वचा विचार सगळ्या अंगाने केला गेलेला आहे, परंतु मी तुम्हाला आधीच म्हटलेलं आहे की तो सगळा असा एकत्र आपल्याला कुठे सापडत नाही, तर आपल्याला तो शोधून काढावा लागतो आणि इंडिजिनायझेशन ज्याला म्हणतो आपण, त्या सगळ्याचा एक असा समग्र विचार करून मग त्याचा आपण अर्थ लावू शकतो. याच्यामध्ये
अहम आहे. अर्थातच शारीरिकमध्ये अत्यंत चांगलं स्वास्थ्य अपेक्षित आहे. मानसशास्त्रीयमध्ये मी म्हटलं तसं की मनाचे वाईट वाईट विचार, वाईट विचारांचं नियमन करून आपल्याला चांगल्या समाजमान्य अशा पद्धतीने जगता येईल आणि धार्मिक पद्धतीने वागता येईल अशा पद्धतीचं हे हा काय म्हणावं मार्गदर्शनाचा प्रकार आहे. समाजामध्ये कसं वागावं. नंतर आध्यात्मिक आहे. अहंकार. मी म्हणजे कोण आहे याचं ज्ञान आणि अस्मिता. अस्मिता आपल्याला स्वतःबद्दलची एक विशिष्ट प्रकारची जाणीव आहे, की ज्याच्यामध्ये आपण नेमकं काय करतो आहोत, ते का करतो आहोत आणि काय आपल्याला करायचं नाही या सगळ्याचाच विचार आहे. स्वविचार प्रवर्तक आणि स्व हा विचारांचा विषय आहे. स्व हा विचार प्रवर्तक आहे. स्व म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा विचार करण्याची शक्ती आहे. परंतु तो विचारांचा विषय सुद्धा आहे. मी कोण आहे? मी कसा आहे? याचा जर आपण विचार केला तर आपल्याला त्याच्यातून निश्चितच फायदा होतो. पाश्चात्य साहित्यामध्ये मात्र अनेकविध प्रकारची ओळख आहे. जसं आपण सेल्फ कन्सेप्ट, स्वसंकल्पना वगैरे म्हणतो, तसंच धार्मिक, सामाजिक पण भूमिका सापेक्ष अशी ती सगळी काही ओळख आहे. पण भारतीय तत्वज्ञानामध्ये मात्र अस्तित्व आहे, देह आहे, जीव आहे, पुनर्जन्म आहे. त्यामुळे ह्या दोन गोष्टी खरोखरच परस्परांपासून खूप वेगळ्या पद्धतीने मांडल्या गेलेल्या आहेत. तुमच्या लक्षात येईल. स्वमध्ये आहे स्वज्ञान आहे, आत्मसमर्पण आहे. हा आत्मसमर्पण किती फार महत्वाचा विचार आहे. साक्षात्कार आहे, परमेश्वराचा साक्षात्कार. आत्माभिमान आहे, अर्थात वेगवेगळे जे वेद मगाशी म्हणलं तुम्हाला मी ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद वगैरे. तर अथर्ववेदामध्ये हे सगळं काही आपल्याला लक्षात येतं की साक्षात्कार, आत्माभिमान, ज्ञान म्हणजे स्वतःविषयीचं ज्ञान. वेदानंतर उपनिषदांमध्ये सुद्धा आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना स्पष्ट केलेल्या दिसून येतील. आत्मन याचा जर आपण शब्दाचा पाठपुरावा केला तर ॲडमॉस ग्रीक शब्द आहे, त्याचा अर्थ धूर, वाफ किंवा श्वास. म्हणजे आत्मा हा श्वासाशी निगडित आहे. आत्मा म्हणजे आपल्या देहामधलं चैतन्य आहे असं लक्षात घ्या. आपण श्वासोच्छ्वास करतो तोपर्यंतच आपण जिवंत असतो आणि जेव्हा आपण श्वासोच्छ्वास करणं थांबवतो तेव्हा आपला इथला प्रवास थांबलेला असतो, संपलेला असतो. त्यामुळे पुरुष म्हणजे मी, बोधावस्था, आध्यात्मिक जाणीव. मग हा बोधावस्था म्हणजे सुद्धा काय आहे की नेमकी आपण ज्याला आपण काय म्हणूया आपण आत्ताची ह्या क्षणीची जाणीव म्हणतो. बोधावस्थेमध्ये ह्या क्षणी आपल्या आजूबाजूला काय चाललेलं आहे ते स्वतःचे सगळे आतापर्यंतचे आलेले अनुभव, त्यातून निघालेले निष्कर्ष, हे सगळंच बोधावस्थेमध्ये असतं. त्यामुळे आत्मा देहात भरून राहतो, ज्ञान मिळवतो आणि अनुभव घेतो, अनुभूती येतो. अनुभव आणि अनुभूती याच्यामध्ये काय फरक आहे? अनुभव म्हणजे सर्वसाधारणपणे सगळ्यांना एकसारखा येईल. अनुभूती म्हणजे प्रत्येक व्यक्तीला एक वेगळ्या प्रकारची जाणीव जी होते त्याला आपण अनुभूती म्हणतो. ह्याच्यामध्ये खूप अत्यंत ज्याला म्हणतो आपण गहन विचार मांडलेले आहेत आणि हे विचार समजून घेण्यासाठी आपल्याला पुष्कळ वाचन करायला हवं आहे, मनन करायला हवं आहे आणि जर जमलं तर त्यातलं काही म्हणजे जसं मी म्हटलं तसं की सहजपणाने आपल्याला उपलब्ध आहे, मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे, तर आपण बघू शकता. म्हणजे तर आपल्या सगळ्या मानसिक प्रक्रिया ह्या आत्म्याच्या बदलावर अवलंबून आहेत असं आपलं तत्वज्ञान, भारतीय तत्वज्ञान सांगतं. पुरुष आहे स्व, आध्यात्मिक, शारीरिक, मानसिक, सामाजिक घडण म्हणजे माणसाची मानसिक, शारीरिक आणि सामाजिक घडण ही सगळी देहावर आणि देहाच्या संदर्भात आणि पुन्हा आत्म्याच्या बदलातल्या संदर्भात आहे. प्रकृती, सत्वरजस तमस मी म्हणलं तसं. प्रकृती म्हणजे माणसाची जी वृत्ती आहे सगळ्या विशिष्ट गोष्टींच्या स्वरूपात, हा हे आपण आता मगाशी बघितलं. सात्विक काय म्हणूया आपण सात्विक रजस, सत्वरजस आणि तमस. त्यामुळे जीव म्हणजे आत्मा. पद्मपादाने असं म्हटलेलं आहे की जीव हा शक्तीचा स्रोत आहे, एक अंतस्थ अनुभूती आहे. त्या माणसाचं स्वतःचं असं काहीतरी अस्तित्व आहे आणि त्याची जाणीव ही जीवाला होत असते, आत्म्याला होत असते. आत्मन म्हणजे काय की अंतस्थ सत्व आहे. ब्रह्मन म्हणजे ब्रह्माशी जोडलं गेलेलं असं अंतस्थ सत्व आहे. तुरिया म्हणजे शुद्ध बोधावस्था आहे आणि त्याची जाणीव मात्र नेहमी असते आपल्याला.
ती जाणीव आपण ह्या बोधावस्थेची जाणीव, शुद्ध बोधावस्थेची जाणीव ही झोपेत सुद्धा आपल्याजवळ असते. आपण जेव्हा सगळ्याच्या पलीकडे पोचतो, तेव्हा सुद्धा ह्या जाणीवी सकट जातो. आत्मसाक्षात्कार आणि परमपुरुषार्थ असं आपण म्हटलेलं आहे. त्यामुळे काही अनुभव हे परामानसशास्त्रीय आहेत. अनेक वेळा आपण असं म्हणतो की अरे, तो फलाना आजारी पडला ना, मला उगीचच त्याची फार आठवण यायला लागली. माझे आजोबा आजारी होते ना, मला एकसारखं असं वाटायचं त्यांना भेटायला जावं. हे काय आहे? कसं आपण हे स्पष्ट करणार की असं का होतं? त्यामुळे अनेक गोष्टींचा आपल्या ज्ञानेंद्रियांशी संबंध नाही. तुम्हाला कोणीही कळवलेलं नसतं की तुमचे आजोबा आजारी आहेत. पण तरी तुम्हाला आजोबांची आठवण येते. म्हणजे ह्याचा ज्ञानेंद्रियांशी संबंध नाही. हा हे परामानसशास्त्र आहे. म्हणजे सगळ्या ज्ञानेंद्रियांच्या आणि व्यावहारिक अनुभवांच्या पलीकडे जाऊन आपल्याला जे काही अनेक वेळा जाणवतं, त्याला आपण परामानसशास्त्र म्हणतो. हा काही स्वचा भाग नाही. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या स्व आपला बाजूला राहतो, कारण हा स्व हा रोजच्या अनुभूतीवर अवलंबून आहे. परंतु ज्ञानेंद्रियाचा संबंध नसलेले जे अनुभव आहेत, तेही अनेक वेळा अत्यंत महत्त्वाचे ठरतात आणि तेही आपल्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी ठरवून जातात. अर्थातच ह्या आपल्या मानसशास्त्रावर लोकांनी खूप टीका केली. इंडियन सायकॉलॉजीवर म्हणजे भारतीय मानसशास्त्रावर खूपच टीका केली. म्हणजे इव्हन फ्रॉइडसुद्धा असं म्हणाले होते की हे सगळं विकृतीजन्य आहे, भ्रमिष्टपणा आहे. याला काही शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे लोकांनी फार काही लक्ष दिलं नाही त्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की खूप वेळा मी तुम्हाला म्हटलं तसं की काही गोष्टी सिद्ध करता येतात, काही करता येत नाहीत. परंतु त्या नसतातच असं मात्र नाही. आपल्याकडे जे 4 आश्रम दिलेले आहेत, त्याच्यामध्ये ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. ब्रह्मचर्य अर्थातच याच्याबद्दल मी काही सांगायला नको. जेव्हा आपण विद्याभ्यास केला पाहिजे, लहानपणापासून तरुणपणापर्यंतचा जो काळ आहे, तेव्हा आपण विद्याभ्यास केला पाहिजे. गृहस्थाश्रम म्हणजे विवाहोत्तर जो काही आपल्या आयुष्याचा भाग आहे, त्याच्यामध्ये एक प्रकारचं कुटुंब निर्माण करणं, आपली मुलं बाळं त्यांचं संगोपन करणं. वानप्रस्थाश्रम म्हणजे त्यातून आपण बाहेर पडलो. या सगळ्या मोहजालातून आपण बाहेर पडून वानप्रस्थाश्रम म्हणजे पुन्हा एकदा परमेश्वराच्या एकंदरीतच मनन चिंतन करण्याकडे, आणि संन्यासाश्रम म्हणजे त्याही पलीकडे जाऊन आपण सर्वसंग परित्याग करू शकतो. पहिले 2 जे आहेत आश्रम म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम आणि गृहस्थाश्रम, हे जे आश्रम आहेत ते सामान्य ओळख माणसाची निर्माण करतं. आणि दुसरे जे 2 आहेत त्याच्यामध्ये खरी ओळख म्हणजे जे मी म्हटलं तुम्हाला की स्वतःशी आपण चिंतन मनन करून हे एक दिव्य अशी अनुभूती त्याच्यामध्ये घेऊ शकतो. आता मीचा विचार जो आहे तो पाश्चात्य संस्कृती आहे, पाश्चात्य संस्कृतीमध्ये आहे. आम्हीचा विचार जो आहे तो भारतीय संस्कृतीमध्ये आहे. जी वेगवेगळी नाती आहेत, बांधिलकी आहे. मी अगदी सुरुवातीला याचा उल्लेख तुमच्याशी बोलताना केला होता. एक प्रकारची बांधिलकी आहे आपल्या कुटुंबाशी, समाजाशी. आणि मी तुम्हाला खरं सांगू मित्रमैत्रिणींनो, भारतातली कुटुंब व्यवस्था ही जगातली सगळ्यात चांगली कुटुंब व्यवस्था म्हणून गणली जाते. कारण आपण आपल्या मुलाबाळांना, पुढच्या पिढीला एक प्रकारचा ठाम एक आधार जो देतो, त्याच्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व घडायला आणि त्यांचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहायला खूप मदत होते. त्यामुळे ही बांधिलकी जी आहे ती महत्त्वाची आहे. वर्चस्व श्रेणी आहे, या बांधिलकीत सुद्धा वर्चस्व श्रेणी आहे. म्हणजे मी माझ्या वडिलांचं सगळ्यात नक्की 100% मी त्यांचं ऐकेन. कदाचित मी माझ्या मोठ्या भावाचं नाही सुद्धा ऐकणार. वर्चस्व श्रेणी आहे पहा. प्रत्येक विशिष्ट भूमिकेमध्ये आपलं काहीतरी कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आपण करावं अशी ह्या सगळ्या तत्वज्ञांची अपेक्षा आहे. आपण एकमेकांबद्दल आदर व्यक्त करतो, विशेषतः मोठ्या वडीलधाऱ्या व्यक्तींबद्दल आज्ञाधारकपणा ठेवतो, त्यांची सेवा करतो, त्याग. आणि आपल्याला असं लक्षात येईल की ह्या चारही आश्रमांमध्ये वेगवेगळं कर्तव्य आहे आपलं आणि ते निभावून आपण जेव्हा पुढे जातो, तेव्हाच आपण चांगल्या पद्धतीने आयुष्य जगलो असं समाज म्हणेल, असं आपल्याला समाधान लाभेल आणि आपल्याला मोक्षप्राप्ती होईल, परमार्थ आपल्याला साधता येईल. अशा स्वरूपाचं हे सगळं काही निरूपण आहे. त्यामुळे ह्या सगळ्या भारतीय तत्त्वज्ञानाचा आणि मानसशास्त्राचा अभ्यास करताना या विविध गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आणि ह्या लक्षात घेताना आपण त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये, त्या विशिष्ट वयामध्ये जे काही केलं पाहिजे ते जर केलं नाही, तर शक्यता अशी दाट आहे की त्याच्या पुढच्या ज्या सगळ्या अवस्था आहेत त्या अवस्थांमध्ये आपल्याला योग्य ती क्रिया, आपल्याला योग्य ते नातेसंबंध जोडता येणार नाहीत.
मला असं वाटतं की तुमच्या लक्षात येत आहे मी काय म्हणते ते. आणि ह्याच पद्धतीच्या कल्पना, जसं की तुम्ही हर्लॉकचं एखादं डेव्हलपमेंट सायकॉलॉजीचं पुस्तक घ्याल, त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की वेगवेगळ्या पायऱ्या असतात विकासाच्या आणि त्या पायऱ्यांमध्ये आपण काय करावं, काय काय आपल्याला करता येईल अशी अपेक्षा आहे, त्याचं वर्णन केलेलं असतं. तर हे वर्णन थोडंसं आपण ज्याला म्हणतो थोडंसं विस्तृत प्रमाणामध्ये गहन गंभीर अशा स्वरूपाच्या भाषेमध्ये केलेलं आहे. परंतु सगळ्याचं सार एकच आहे, की आत्मनियमन आणि स्वतःचा स्वीकार करून म्हणजे समाजमान्य पद्धतीने इतरांचं आणि स्वतःचं हित साधणं हेच दोन्हीकडे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला विशेषतः भारतीय मानसशास्त्राचा विचार करताना हे निश्चित लक्षात ठेवलं पाहिजे, की आपल्याला आपलं समाधान, आपलं स्वास्थ्य याचबरोबर सामाजिक स्वास्थ्य आणि कौटुंबिक स्वास्थ्यही पाहायचं आहे. नमस्कार.